आपले जे धरणं आहेत साहेब, ब्रिटिशांनी जेव्हापासून धरणं बांधली अजूनपर्यंत एकदाही गाळ काढण्यात आलेला नाही. आपण दरवेळेला सूचना करता, आपण दरवेळेला आश्वासन आम्हाला देताय की ह्या धरणातले गाळ काढले तर आपला पाणी साठा वाढेल. माझी आपल्याला विनंती आहे, सरसकट गाळ आणि माती काढण्याची परवानगी शासनाने महसूल खात्याने साहेब दिली पाहिजे. आणि हा गाळ शेतकरी न्यायला उत्सुक आहे, कारण मधल्या काळामध्ये त्यांच्या मागच्या असलेल्या अतिवृष्टीमुळे सगळ्यांच्या जमिनी हातातून गेल्या, बांध फुटले गेले आणि या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये संपूर्ण गाळ झालाय. त्यामुळे आपल्याला सिंचनाचं क्षेत्र फार कमी मिळतंय. तर माझी विनंती आहे साहेब, ग्रामीण भागातून एवढीच विनंती आहे, 2 मिनिटांमध्ये मी संपवते, बेरवाजवची गरज राहणार नाही, मुद्दा फायनल आहे. तर माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय, गाळाच्या बाबतीतलं अतिशय लक्षणीय धोरण बावनकुळे साहेब आपण मांडलं पाहिजे. आणि गाळ काढण्यासाठी तुम्ही सर्व शेतकऱ्यांना खुली परवानगी दिली पाहिजे महसूल खात्याने. आपण अडकले रॉयल्टीमध्ये, खरं ही गोष्ट होता कामा नये. आम्ही तहसीलला पत्र दिलंय, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलंय. जिल्हाधिकारी म्हटले की धोरण अजून सुस्पष्ट नाही, जलसंबंधाचं धोरण वेगळं आहे, महसूलचं धोरण वेगळं आहे. साहेब एक क्लब बैठक करा ना, या क्लब बैठकीतून तुम्ही आम्हाला शाश्वत निर्णय द्या आणि तिथला सगळा गाळ काढण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न जर केले तर सिंचनाचा आपला टक्का वाढणार आहे.